नमस्कार. मुकेश अंबानी यांची नुकतीच एक एजीएम झाली. एजीएम म्हणजे सर्वसाधारण सभा. या सर्वसाधारण सभा का महत्त्वाची असते? कारण रिलायन्स ह्याच्या पुढे म्हणजे भविष्यात काय काय करणार आहे ते या एजीएममध्ये सांगितलं जातं. आणि मुकेश अंबानी यांनी जे सांगितलं याच्या पुढे ते जे करणार ते सांगितलं ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी तर रिलायन्सच्या आहेच, म्हणजे रिलायन्स ज्वेल्स आहे, रिलायन्स रिटेल आहे, त्याच्याबाबत त्या काही काही गोष्टी करणार आहेत, पण त्या फारशा महत्त्वाच्या नाही आहेत. आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर आपल्याला महत्त्वाचा आपल्या हातात जो मोबाईल आहे त्या मोबाईलबाबत ते काय करणार आहेत हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे जिओ जेव्हा आलं तेव्हा त्यांनी 999 रुपयामध्ये मोबाईल हातात आणला. आपण सगळेजण थक्क झालो होतो. आपल्याला असं कधीही वाटलं नव्हतं की हातगाडीवाल्यापासून ते पंचतारांकित हॉटेलात किंवा IT क्षेत्रात फार मोठ्या पदावरती बसलेल्या अशा प्रत्येकाच्या हातात एक मोबाईल असेल. पण जिओचा जेव्हा 999 रुपयात अगदी स्वस्तात असा मोबाईल आला तेव्हा हे शक्य झालं. आता रिलायन्स पुढचं पाऊल टाकण्यास तयार झालेलं आणि हे पुढचं पाऊल काय असेल तर हे पुढचं पाऊल म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. तुम्हाला माहिती आहे कृत्रिम बुद्धिमत्ता हे जगात आता फार मोठं त्याचं वादळ आणि त्याच्यावरती अत्यंत मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आता रिलायन्स या भविष्यात करणार आहे. आणि हा वापर कसा केला जाणार आहे तर त्यांच्या मोबाईलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा समावेश केला जाणार आहे. यासाठी त्यांनी आत्ताच जामनगरला खूप मोठा असा प्रकल्प उभारून त्यांचा झालेला आहे. आणि या प्रकल्पाला जी ऊर्जा लागणार आहे किंवा जी वीज लागणार आहे त्या विजेचं उत्पादन हे कच्छला करतात. ही सौर ऊर्जा आहे. त्यामुळे ही सगळी तयारी रिलायन्सची आत्ताच झालेली आहे. आता त्यांना मोबाईलवरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणायचं आहे. आणि हा कसा आणणार? तुम्हाला माहिती आहे आता अलेक्सा म्हणून एक उपकरण येतं. त्याला आपण म्हणतो हे अलेक्सा ये गाणं बजाव, हे अलेक्सा वो गाणं बजाव, इथपर्यंत आपण मर्यादित आहोत. पण तसंच जिओच्या मोबाईलमध्ये ते आणणार आहेत. आणि हे त्यांचं असं म्हणणं आहे की या वर्षाच्या अखेरच ते करतील. तर आत्ता आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायचा असेल तर आपल्याला ChatGPT असेल किंवा इतर जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याचा आपल्याला ॲप डाउनलोड करायला लागतो आपल्या मोबाईलवर आणि मग आपण त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू शकतो. पण जिओने आपल्या मोबाईलमध्येच आर्टिफिशियल इंटेलिजन्स घालायचं ठरवलं आहे. म्हणजे तुम्ही फक्त फोन उचलायचा आणि हे जिओ असं म्हणायचं आणि हे जिओ असं म्हणलं की आपला फोन हा लगेचच आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कनेक्ट होणार आणि मग आपल्याला जी माहिती पाहिजे ती सगळी त्या फोन कॉलवरतीच मिळणार आहे आपल्याला माहिती. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या हॉटेलमध्ये एखादं टेबल बुक करायचं असेल तर तुम्हाला ती माहिती मिळू शकते. त्याच्यानंतर तुम्हाला जर लाल रंगाचा ड्रेस घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त हे जिओ म्हणायचं आणि जो फोन कॉल असेल त्या फोन कॉलवरती सांगायचं की मला लाल रंगाचा ड्रेस पाहिजे. तर लाल रंगाच्या ड्रेसचे जे जे ऑप्शन असेल ते धडाधड तुमच्या फोनमध्ये येते आणि त्यातून तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. असं जे काही तुम्हाला हवं आहे. तुमची जर एखादी मीटिंग असेल तर तुम्ही कॉल करायचा आणि सांगायचं की आता मी कॉलवरती एक व्हिडिओ कॉलवरती मीटिंग घेतोय तर त्या मीटिंगचे सगळे नोट्स तुम्ही काढा आणि त्याचं एक संक्षिप्त त्या मीटिंगमध्ये काय काय घडलं त्याची एक संक्षिप्त माहिती तुम्ही द्या तर तीही माहिती तुम्हाला मिळणार आहे. याच्यासाठी कुठलाही ॲप डाउनलोड करायची गरज नाही. फक्त जिओचा एक फोन उचलायचा, हे जिओ म्हणायचं आणि आपली सगळी कमाई करणार आहे. याचा फायदा कोण कोण घेणार? आपले दुकानदार असतील ते दुकानदार किंवा रुग्णालय असतील, डॉक्टर असतील, विद्यार्थी असतील त्या सगळ्यांना याचा फायदा होणार आहे. आणि जिओनी याची पूर्ण तयारी केली. तर आता हा मोबाईल येणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असा मोबाईल आपल्या हातात आला की ज्याच्यात आपल्याला सगळी माहिती एका फोन कॉलवर मिळणार आहे ॲप डाउनलोड न करता तर किती मोठी क्रांती येत्या काळात घडणार आहे. आणि त्यामुळे या क्रांतीसाठी आपण सजग असायला पाहिजे. त्यासाठी आणखी एक गोष्ट पण करणार आहेत रिलायन्स आणि ते म्हणजे आपल्याला ठिकठिकाणी आपण जर गेलो की रिमोट एरियामध्ये गेलो किंवा एखाद्या गावात गेलो तर अजूनही आपल्याला नेटवर्क मिळत नाही. बरोबर आहे. तर ह्या नेटवर्कची पण काळजी जिओने घ्यायची ठरवली आहे. आणि त्यासाठी त्यांनी काय केलं तर त्यासाठी तुम्हाला माहिती आहे की एलन मस्क यांनी आपल्या आकाशात उपग्रह सोडलेले आहेत. जवळजवळ 30,000 उपग्रह सोडण्याचं त्यांचा मानस आहे. या उपग्रहाद्वारे एलन मस्क हे जगभरात कनेक्टिव्हिटी निर्माण करते, नेटवर्किंग निर्माण करते. तसंच रिलायन्सने करायचं ठरवलं आहे. आणि म्हणून रिलायन्स लो ऑर्बिट म्हणजे खालच्या पातळीवरती खालच्या लेवलवरती उपग्रह सोडणार आहे. जवळजवळ 1600 उपग्रह सोडण्याची त्यांची तयारी आहे. आणि हे उपग्रह जर त्यांनी सोडले तर कुठेही मोबाईलच्या टावर असण्याची गरज नाही. या 1600 उपग्रहाच्या मार्फत ते जिओचा जिथे जिथे फोन कुठेही तुम्ही न्या, देशात कुठेही न्या तर तिथे आपल्याला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे आणि याची पूर्ण तयारी त्यांनी केलेली आहे. इथून पुढे या गोष्टी तर होतीलच. आणखीन एक खूप मोठी गोष्ट आहे आणि ते म्हणजे आत्ता जर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी बोलला, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एखादा ॲप तुम्ही डाउनलोड केला तर त्यांच्याशी जे सगळं संभाषण आपलं होतं ते सगळं इंग्रजी भाषेत होतं.
रिलायन्सने भारतीय इंजिनियर्सना घेतलं, भारतीय इंजिनियर्सना कामाला लावलं आणि जेव्हा रिलायन्सचं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हा फोन येणार आहे, हे जिओवाला, तेव्हा 22 भारतीय भाषात आपल्याला बोलता येणार आहे. म्हणजे तामिळांना तामिळी भाषेत आदेश देता येणार आहे, मराठी माणसाला मराठी भाषेत आदेश देता येणार आहे. त्यामुळे 22 भाषेत आपल्याला इंग्रजी यायची काहीच गरज नाही. आपल्या भाषेत आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आदेश देऊ शकतो आणि आपलं काम करून घेऊ शकतो. या सगळ्या ज्या घटना घडणार आहेत या खूप मोठ्या घटना आहेत आणि याची माहिती तुम्हाला असावी म्हणून मी हा व्हिडिओ केला. धन्यवाद.